मुंबईसह उपनगरामध्ये आजही जोरदार पाऊस आहे। नवी मुंबई, डोंबिवली, ठाण्यामध्ये पाऊस झालाय। दहिसर, घाटकोपरमध्ये सुद्धा जोरदार पाऊस कोसळलाय। मुंबई, ठाणे, रायगडला आज रेड अलर्ट देण्यात आलेला आहे आणि सध्या मुंबईसह उपनगरामध्ये धुवाधार पाऊस कोसळताना पाहायला मिळतोय। मुंबईसह उपनगरात जोरदार पावसानं बॅटिंग सुरुवात केलेली आहे। कालपासून खरतर जोरदार आणि मुसळधार असा पाऊस आहे आणि आजही हा पाऊस सुरूच असलेला पाहायला मिळतोय। नवी मुंबई, डोंबिवली, ठाण्यामध्ये सुद्धा जोरदार पाऊस आहे। दहिसर, घाटकोपर या ठिकाणी पाऊस आहे। ठिकठिकाणी पाणी साचलेलं आहे। रस्त्यांना तळ्याचं स्वरूप हे अनेक ठिकाणी पाहायला मिळतंय। तर मुंबईमध्ये अजून खूप ठिकाणी पाणी साचलं नसलं तरी उपनगरांमध्ये काही ठिकाणी जो सखल भाग आहे अशा भागामध्ये पाणी साचलेलं पाहायला मिळतंय। अंडरग्राऊंड असणारे जे रस्ते आहेत अशा रस्त्यांवरती सुद्धा पाणी साचलेलं पाहायला मिळते। तर सखल भाग जिथे जिथे आहे, सायनमधला हा भाग असेल किंवा दादरमधला काही भाग असेल, या ठिकाणी मात्र पाणी साचलेलं पाहायला मिळतंय। कोळीवाड्यातली ही दृश्य आहेत जिथे पाणी साचलेलं आहे। चिंचोळे अशा गल्ल्या या भागामध्ये आणि या भागामध्ये प्रचंड पाणी साचले। काल भरतीचा सुद्धा अर्थात काळ होता आणि या भरतीमुळे सुद्धा अनेक ठिकाणी पाणी साचलेलं होतं। सध्या आपण बघतोय मुंबई, ठाणे, रायगडला रेड अलर्ट देण्यात आलेला आहे। तर ठिकठिकाणी पाणी साचण्याच्या घटना घडत आहेत। मुंबईसह उपनगरात आजही जोरदार पावसाचा अंदाज वर्तवलेला आहे। अधिक माहिती घेऊया। जुई जाधव आमची प्रतिनिधी आपल्या सोबत आहे। जुई, काय सध्याचे अपडेट्स? प्रज्ञा, आपण पाहतोय मुंबईमध्ये हा चौथा दिवस आहे। सलग चौथ्या दिवशी मुसळधार पाऊस पडतोय। कृष्ण जन्माच्या रात्री या पावसाला सुरुवात झाली होती आणि आज चौथ्या दिवशी देखील मुसळधार पाऊस पडतोय मुंबईमध्ये। हवामान विभागाने आज देखील मुंबईला रेड अलर्ट दिला आहे आणि त्यामुळे मुंबईतील सर्व शाळा कॉलेजेसना आज सुट्टी देखील जाहीर करण्यात आली आहे। केवळ मुंबई नाही तर ठाणे, पालघर, रायगड या जिल्ह्यांना देखील रेड अलर्ट देण्यात आला आहे। त्यासोबतच मराठवाडा, विदर्भ इथे देखील मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे। आज जर आपण पाहिलं तर मग खरं तर मुंबईमध्ये रेड अलर्ट दिला असून आज देखील जर नागरिकांना गरजेचं असेल तरच घराबाहेर पडण्याचं आवाहन करण्यात आलं आहे। काल मुंबईमध्ये सकल भागांमध्ये पाणी साचलं होतं, असाच पाऊस सुरू होता। त्यामुळे आता देखील जर हा पाऊस अजून पुढचे 2 तास असाच सुरू राहिला तर मात्र पुन्हा एकदा मुंबईमध्ये पाणी साचण्याची परिस्थिती पाहायला मिळेल। कारण का 9:30 वाजता भरती आहे आणि भरतीच्या वेळेला जर असाच पाऊस राहिला तर मात्र पुन्हा एकदा रस्त्यांवर पाणी साचायला सुरुवात होईल। काल जी परिस्थिती मुंबईमध्ये झाली होती की ठिकठिकाणी पाणी साचलं होतं, रेल्वे रुळांवर देखील पाणी साचलं होतं, तीच परिस्थिती आज देखील पाहायला मिळू शकते। त्यामुळे निश्चितच आजचा दिवस हा मुंबईकरांसाठी महत्त्वाचा मानला जातोय। आज 19 तारीख आहे। पुढचे 2 दिवस म्हणजेच 21 तारखेपर्यंत हा पाऊस असाच सुरू राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने दर्शवला आहे। त्यामुळे नागरिकांना देखील सतर्कतेचा इशारा दिला आहे। जे किनाऱ्यालगत नागरिक राहतात त्यांना देखील समुद्रापासून लांब जाण्याचं आवाहन करण्यात आलं आहे। त्यामुळे वारंवार नागरिकांना आवाहन करून देखील पोलीस जे आहेत ते आपल्या कामावर जात आहेत आणि पाऊस जो आहे मुंबईमध्ये तो देखील जोर धरत आहे। आज देखील पहाटेपासूनच मुंबईमध्ये पावसाने जोर धरलाय। पावसाने जराशी उसंत देखील घेतलेली नाहीये। त्यामुळे जर पुढचे 2-3 तास हा पाऊस असाच सुरू राहिला तर मात्र मुंबईमध्ये पुन्हा एकदा कालच्यासारखी परिस्थिती निर्माण होऊ शकते। प्रज्ञा, अगदी सगळ्यात महत्त्वाचं जुई, अत्यावश्यक सेवा वगळता इतर ठिकाणी सुद्धा कशा पद्धतीनं सुट्ट्या दिल्या जातात हे सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे। तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी। तर